नमस्कार। क्या यही है कांग्रेस की मोहब्बत की दुकान, जहां जुबान पर नफरत और बातों में कब्र खोदने का फरमान? सोनिया गांधी जी, गांधी हे नाव लावण्याचा नैतिक अधिकार तरी तुम्हाला उरलाय का हो? आज संसद आणि देशाने काँग्रेसचा खरा चेहरा पाहिलाय। प्रधानमंत्री पदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीविरोधात कबर खणण्याची भाषा हे लोक करतायत। हे केवळ राजकारण नाही, ही मानसिक दिवाळखोरी आहे। काँग्रेसने हे लक्षात ठेवावं की हे कुठलंही रस्त्यावरचं घोषवाक्य नाही, तर देशाच्या प्रधानमंत्रींच्या विरोधात दिलेली थेट धमकी आहे। या भाषेला तुम्ही लोकशाही म्हणत असाल तर ही लोकशाही नाही, ही अराजकता आहे। आता स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवायचं असेल तर सोनिया गांधींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, कारण हे विधान एखाद्या एका कार्यकर्त्याचं नाही, तर काँग्रेसच्या विचारसरणीचं हे प्रतीक आहे। आम्ही मतभेद मानतो, पण द्वेष, धमकी आणि हिंसेची भाषा देश कधीही स्वीकारणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। नमस्कार। क्या यही है कांग्रेस की मोहब्बत की दुकान, जहां जुबान पर नफरत और बातों में कब्र खोदने का फरमान? सोनिया गांधी जी, गांधी हे नाव लावण्याचा नैतिक अधिकार तरी तुम्हाला उरलाय का हो? आज संसद आणि देशाने काँग्रेसचा खरा चेहरा पाहिलाय। प्रधानमंत्री पदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीविरोधात कबर खणण्याची भाषा हे लोक करतायत। हे केवळ राजकारण नाही, ही मानसिक दिवाळखोरी आहे। काँग्रेसने हे लक्षात ठेवावं की हे कुठलंही रस्त्यावरचं घोषवाक्य नाही, तर देशाच्या प्रधानमंत्रींच्या विरोधात दिलेली थेट धमकी आहे। या भाषेला तुम्ही लोकशाही म्हणत असाल तर ही लोकशाही नाही, ही अराजकता आहे। आता स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवायचं असेल